आणि आपल्याला बिया बघा किती मिळालेत. आपण पानाच्या ह्याच्यामध्ये आणलंय, थोड्याशाच आहेत. कोकम दाखव, आता दाखव ना. ही 2 कोकम आहे, ते व्यवस्थित दाखव. हां, ओके. लाल लाल कोकम मागे पिशवी भरून आहेत एकदम. आम्ही फक्त हातामध्ये 2च घेऊन आलोय. चाललोय आता आपण आपल्या घरी. बिया काय मिळाल्या नाही, एवढ्याच मिळाल्या. करवंद भरपूर आहेत, पण न्यायला थैली नाही, काय नाही. त्याच्यामुळं कोटा पण दिसलाय मला. कुठे? ते काजू मध्ये. हो हो, तीच गवत आहे ना काजूला, त्यात आहे. संध्याकाळच्या टायमाला इकडे कोणच नसतो, कारण आता पूर्वीसारखे गुरं नाही, काय नाही. सगळ्यांनी गुरं विकून टाकलेत. गावी आल्यानंतर असंच रानामध्ये फेरफटका मारायला जायचं. आता करवंद आहेत, त्याच्यामुळे करवंद खायला गेलो. अजूनसुद्धा पिकलेत, पण पहिल्यासारखी काही मजा येत नाही खाण्यामध्ये, त्याच्यामुळे नाही खात. अजून पिकलेली खाल्ल्यानंतर जीभ एकदम निळ्या कलरची होऊन जाते, एकदम निळी निळी, मस्त एकदम. करवंद लय मजा येते खायला, गोड गोड एकदम. आणि पिकलेले कोकम खाल्ल्यावर दात पिवळे होतात, एकदम आंबट आंबट. तोंडाला कसं एकदम पाणी सुटतो. चालून चालून ना कंटाळा आला आता. बिलकुल घर आता जवळ आलंय. कुठे? तुला धावाय नाही जमणार, नाही तर दाखवला. सगळ्यांना मोर माहीतच असतील ना, ते आत्ताच आमच्या बाजूने उठून गेले. दाखवायला नाही जमलं, कारण ते जाळकांड्यामध्ये घुसले आणि आपल्याला जाता येत नाही जाळकांड्यामध्ये, काटे बिटे असतात त्याच्यामुळे. आता आपण आलोय घरी. सगळीकडे एकदम शांतता आहे बघा. तिकडे पोरं खेळतायत. हे गाव आहे आमचं, इथून जवळच आहे. आणि आपली वाट आहे जिथून आपण आता आलोय, काजूवरून. पूर्वीसारखी रानामध्ये हलचल नसते, म्हणजे कोणाचा आवाज नाही, काय नाही. पूर्वी गुरं असायची, इकडून त्याला आवाज द्यायचो, गुरं असायची, जो मजा यायची. आता पण काय गुरं नाही, काय नाही. माणसं काय मजुरीला गेली तर, कारण आता कवालटे तोडत नाही, शेतं सगळी वसाड पडलेत. बरोबर तर वाटत नाही, पण काय करणार, मजा येत नाही एकदम. गावी यायचं पण मन नाही करत कधी कधी. असं वाटतं की मजाच नाही तर काय जायचं. ठीक आहे, शिमग्याला खूप मजा येते. शिमग्याला गर्दी असते आणि असतेच गावच्या साईडला. मे महिन्यामध्ये सुद्धा 2 दिवस पाऊस पडलाय. गवत दाखवतो इथं, थोडा हिरवा हिरवा गवत झालाय बघा. इथेच झालंय, पण ते व्यवस्थित असं दिसत नाही. हे बघा, आम्ही आलो ह्या टायमाला की त्या टायमाला आंबेसुद्धा राहिले नाही. नाही तर रानामध्ये जाऊन आंबे आणा, करवंद खा, तोरणं सगळ्यांना माहीतच असतील. तोरणं, कनिरा, आंबे, त्यातलं काही मिळालं नाही, कारण ह्या वेळेला आंबे खूप लवकर संपलेत. मजा नाही रे. तुम्ही सगळ्यांनी नक्की सांगा माझा ब्लॉग कसा वाटला, कारण मला एवढं काही खास ब्लॉग बनवता येत नाही. प्रयत्न चालू आहेत माझे चांगल्यात चांगला बनवण्याचा. माझ्या चॅनलचं नाव आहे सानवी सापटे विलेज दापोली, आणि गाव आहे आमचं दलखन. छोटासाच यूट्यूबर आहे. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय.
हे बघा पोरं आमचे खेळतायत क्रिकेट.